कल्याण कर्जत राज्य महामार्गालगत वांगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारी माऊली फर्निचर या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय। इतकंच नव्हे तर परिसरातील रहिवाशांच्या घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या माऊली फर्निचर या दुकानाला भीषण आग लागल्याचं दिसून आलं। या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठल्याचे पाहायला मिळालं। अचानकपणे लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकलं नसलं तरी मात्र आगीमध्ये दुकानातील लाखोंचा फर्निचर जळून भस्मसात झालंय। इतकंच नव्हे तर आग इतकी मोठ्या प्रमाणात पसरली की परिसरात असणाऱ्या रहिवासी इमारतीमधील खिडक्यांच्या काचा फुटून घरात देखील धुराचे लोळ शिरल्याचं दिसून आलं। स्थानिकांनी खबरदारी घेत घरातील गॅस सिलेंडर काढून सुरक्षित स्थळी ठेवले तर इतर विद्युत उपकरणे देखील बंद करण्यात आली। गंभीर बाब म्हणजे या दुकानाच्या 2 बाजूस रहिवासी वस्ती आहे तर एका बाजूस रुग्णालय आहे। त्यामुळे दुकानाला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिकांनी सतर्कता दाखवत ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली। आगीची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव यांनी बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्यासोबत संपर्क करून अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्याची विनंती केली। त्यांनी ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नगरपालिकेच्या 2 गाड्या आग विझवण्यासाठी बदलापूरहून वांगणी करता रवाना झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली। आग आटोक्यात आली असली तरी परिसरात धुराचे लोळ कायमच होते। यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नुकताच रुजू झालेले कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत राज्य महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू ठेवली। संपूर्ण आगीच्या घटनेत नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सतर्कतेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रहिवाशांचे आणि दुकान मालकांचे लाखोंचे नुकसान झालंय। आत्ताच्या परिस्थितीला तुम्ही बघाल तर आग पूर्णपणे नियंत्रणात आहे। कूलिंगचं काम चालू आहे। आपल्याला 1 ते 1.5 तासापूर्वी एक फोन आलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की वांगणी हायवेला माऊली फर्निचर या दुकानाला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे आणि सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे। परिस्थिती पाहता आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी साहेब यांना इन्फॉर्म केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक्स्ट्रा बॅकअप लागल्यास त्वरित कळवा, त्याप्रमाणे मी अरेंजमेंट करतो। इथे आल्यानंतर परिस्थिती लक्षात आली आपल्या की मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती। फर्निचर होतं, मोठ्या प्रमाणात लाकूड आणि आतमध्ये सिलेंडर होते। ते काढणं गरजेचं होतं कारण त्याच्या आजूबाजूला रहिवासी इमारती आहेत। एका इमारतीच्या 2nd फ्लोअरपर्यंत आग पोचली होती। त्यांच्या गॅलरीमध्येही आग लागली होती। आपण पहिल्यांदा ते नियंत्रणात आणून माऊली फर्निचर ह्या ज्या दुकानाला आग लागली होती त्याला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केलं। पहिल्या एका गाडीने आपल्या 3 होज लाईनने आपण फायर फायटिंग चालू केली होती आणि पोचल्याच आपण बॅकअप मागवला होता। बॅकअप सहित सूर्यवंशी साहेब स्वतः इथे हजर झाले आणि आपल्या आता 2 अग्निशमन वाहन अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध आहेत। फायर फायटिंग अजूनही कूलिंगचं काम चालू आहे। आग नियंत्रणात आहे। धन्यवाद। सुरुवातीला आगीची वर्दी आम्हाला 9:10 प्राप्त झाली। 9:18 अग्निशमन वाहन पहिलं इथे दाखल झालं। पहिल्या गाडीच्या फोर्समध्ये पहिल्या टीम बरोबर शैलेश जगताप म्हणून त्यांनी लीडिंग ऑपरेशन सुरू केलं। त्यांचा फोन आला की साहेब आपल्याला अजून एका वाहनाची आवश्यकता आहे। दुसरं वाहन तिकडून रवाना केलं। दोन्ही वाहनांनी आपण ऑपरेशन सुरू केल्यानंतर आगीला मला वाटतं कंट्रोलमध्ये यायला साधारणतः 1.5 ते पावणे 2 तास लागले। कंट्रोलमध्ये आल्यानंतर आगीचं स्वरूप पाहिलं असता जवळपास बाजूला 2 मजल्याची इमारत आहे। 2 मजल्याच्या दुसऱ्या मजल्याच्या टॉपपर्यंत आगीची दाहकता झळ पोहोचली होती आणि सर्वात महत्त्वाचं ऑपरेशन जे होतं आमचं की फर्निचरच्या दुकानामध्ये 3 सिलेंडर आम्हाला आहेत असं माहिती मिळाली। ते 3 सिलेंडर बाहेर काढणं जिकिरीचं काम होतं। यासाठी आम्ही आटोक्याचे प्रयत्न करून ते 3ही सिलेंडर बाहेर काढण्याचं काम केलं। यामध्ये माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे काही सहकार्य केलं, ज्या टीमने आमच्या पूर्ण काम केलं त्याबद्दल पूर्ण टीमचं कौतुक एकदा हे केलेलंच मला इथले माननीय सरपंच आहेत त्यांनी कौतुक केलेलं आहे। यांना बाकी संपूर्ण आग पूर्ण आटोक्यात आणून आता कूलिंगचं ऑपरेशन चालू झालेलं आहे। याच्यामध्ये 2 अग्निशमन वाहनाचा वापर करण्यात आलेला आहे। बाहेरचे माझ्या अंदाजे 2 टँकर मागवण्यात आले होते 10,000 हजार लिटरचे। दरम्यान वांगणी हद्दीत आतापर्यंत झालेल्या आगीच्या घटना रोखण्यासाठी अपुरी यंत्रणा असल्याचं उघड होतंय। काही महिन्यांपूर्वी याच राज्य महामार्गालगत डिझेल टँकरला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती। त्या घटनेच्या वेळी देखील बदलापूरहून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या।
सध्या वांगणी शहर झपाट्याने विस्तारित होतंय. असे असताना वांगणीचे वाढते शहरीकरण पाहता भविष्यात अशा आपत्कालीन घटना रोखण्यासाठी वांगणीमध्ये अग्निशमन केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. Like, comment, share and subscribe.